रोहित पवारांनी पुन्हा आरोप केला की जी जाहिरात दिली देवाभाऊची त्यावर 400 कोटी खर्च आला आणि ते निनावी का जाहिरात। उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं रोहित पवारजी जरा एकदा चष्मा लावून बघून घ्या। कशा कशा जाहिराती झाल्या, कुठल्या कुठल्या धनदांडग्या लोकांनी जाहिराती दिल्या, कसं कसं एक्स्टॉर्शन झालं। आम्हाला बोलायला लावू नका। देवेंद्र फडणवीसजींच्या प्रेमापोटी एखादी जाहिरात पेपरमध्ये येणे यांचं का पोट दुखतंय। या राज्याला देवदुर्लभ अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमापोटी खूप प्रेम कमवलं आहे देवेंद्रजींनी। आमचे एकनाथजी अजित पवार सोबत देवेंद्रजींनी खूप प्रेम कमवलं आणि इतकं प्रेम कमवलं आहे देवेंद्र फडणवीसजींनी की 51% मतं 3,17,00,000 मतं देवेंद्र फडणवीस सरकारला हे मिळालेले आहेत। मग प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली, यांच्या पोटात का गोळा आला। छत्रपती शिवरायांच्या साक्षीने एक जाहिरात येतं, त्यांचे फोटो असते त्यांच्यावर। मग छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी फोटो आहेत, त्या ठिकाणी देवेंद्रजी छत्रपती शिवरायाला नतमस्तक होत आहे आणि 14 कोटी जनतेला नतमस्तक होत आहे। हे राज्य जनतेकरता समर्पित आहे, हे राज्य जनतेकरता समर्पित असा भाव आहे। ॲडव्हर्टाइजमेंटचा भाव काय आहे, ते भावना काय त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जरा भावना समजून घ्या। छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन हे राज्य समाजाकरता समर्पित आहे, 14 कोटी जनतेकरता समर्पित आहे, ही भावना त्या ॲडव्हर्टाइजमेंटची आहे। आणि तुम्ही काय राजकारण करतात आहे, तुमच्या पोटात का गोळा उठला आहे, तुम्ही काय काय केलं जरा सर्व आहे आमच्याकडे आणि त्यामुळे मला त्यात काही जायचं नाही आहे। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या प्रेमाबद्दल एखादी जाहिरात येतं, त्यावर एवढं पोटसूट उडतं, मला वाटतं हे चुकीचं आहे। एक नाही 1000 जाहिराती येतील, देवेंद्र फडणवीसजींनी एवढं कमवलं आहे आणि त्यामुळे राज्याकरता देवेंद्र फडणवीसजी एक कर्तृत्ववान नेतृत्व आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या जाहिराती अनेक लोकांनी दिल्या तरी आणि काय गरज आहे। मला वाटतं की नाही नाव टाकलं तर काय, एखाद्या व्यक्तीला वाटतं, एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझं प्रेम आहे पण मला दर्शवायचं नाही आहे। म्हणजे देवेंद्रजीवर एखादं प्रेम असेल कुणाचं आणि त्यांनी 14 कोटी जनतेकरता हे राज्य पुढे नेलं आहे। महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र होतो आहे, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुंबईपासून नागपूरपर्यंत विकास होतो आहे। अशा प्रेमापोटी काही लोक असे असतात की त्या ठिकाणी नाही देत आपलं नाव, त्याला काय फरक पडतं। पण त्या ॲडव्हर्टाइजमेंटची भावना काही वेगळी आहे का। त्यामुळं भावनेचा आदर केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी मुद्रिकेला